या वाक्यामध्ये अर्थाचं मोठं ब्रह्मांड आहे। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच। थोडा थांबून विचार करा की जर स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क असेल तर आणि तो मिळवीनच म्हणण्याला काय अर्थ आहे? जन्मसिद्ध हक्क आहेच, हा मी जन्माला आलो, हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे। मग आता आणि तो मी मिळवीनच म्हणजे आणखीन काय आलो ना जन्माला। पण लोकमान्य आठवण करून देतात की जन्मसिद्ध हक्क सुद्धा नुसते असून भागत नाही, ते मिळवावे लागतात, टिकवावे लागतात, जोपासावे लागतात। गरज पडली तर त्यासाठी संघर्ष करावा लागतो, रस्त्यावरही उतरावं लागतं, शक्य असतं तर हातात बंदूकही उचलावी लागते। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच। लोकमान्य देशाचा अनभिषिक्त सम्राट होते। टिळक पर्वाचं ते एकदम चरम शिखर आहे ते। तरी आपण इकडे महाराष्ट्रात आपल्या मराठी बुद्धीनुसार लोकमान्यांना लोकमान्य म्हणतो। दक्षिण भारतात, उत्तर भारतात तुम्ही तेव्हाच नाही, आज सुद्धा लोकमान्यांचा उल्लेख भगवान टिळक असा होतो। किंवा 1916च्या काँग्रेसला लोकमान्य जर लखनौला पोचले आणि 1919च्या काँग्रेसला अमृतसरला, तर लोकांच्या घोषणा टिळक महाराज की जय। आणि एक महान नेता, निस्वार्थी, स्वच्छ चारित्र्य, देशाप्रती सर्वस्वाचं समर्पण, विषयांचा प्रचंड अभ्यास, ब्रिटिशांच्या समोर तोडीसतोड उभा राहील असा, नजरेला नजर भिडवून असे, आणि गीता रहस्याचं भाष्य केलेले लोक वाकून नमस्कार करायचे। ते विधानसभेचं पुढचं तिकीट मला द्या म्हणून नाही। टिळक महाराज, भगवान टिळक, ज्यांनी निष्काम कर्मयोग सांगितला आणि तो जगले।